साहेब, मी अर्चना अलबत्तपा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काय आता लय माझे व्हिडिओ काय लय ताई ताई काय आता ताई बी पाहत नाही, काका दादा मामा जे पाहत असेल त्यांना खरंच मनापासून धन्यवाद की माझे व्हिडिओ पाहतात ते. आणि आपण सकाळच्या पारी आज मुला गेल्या शाळेत आणि मला पण जायचं शेतात भरणं करण्यासाठी. पण आता ती केस गळतात ना तेच मी मुलांनी साठवून ठेवले ते. आणि त्याच्यावरती हे म्हणजे हे कटुरं घेतलं आहे बारीकीसं, टिलचं घमेलं बोलते आपण, आणि ते घमेलं घेतले. आणि ते मला जायचं दूध आणायला. दूध आणल्याच्यानंतर इथं आपले एवढं टब गज भरून धुणं पडले, आता धुणं धुवायचं आहे. काल गेलते श्रीगोंद्याला, परवा गेलते नगरला, आणि त्याच्या अगोदर गेलते शनिवारी बाजारला. आणि म्हणजे कसं शनिवारी बाजारला, रविवारी गेलते सत्संगला, काल होता सोमवार, काल गेलते श्रीगोंद्याला, काल जनता दरबार होता, मग तिथं गेले होते. म्हणजे इतकी धावपळ भरपूर प्रमाणात, घरी काय असं पावलंच थांबत नाही. आता हे 2-3 दिवसाचं धुणं होतं म्हणून मुलांचे पण शाळेचे ड्रेस होते, हे असे भरपूर कपडे होते. आता ते घातल्यात पाण्यात भिजायला. आणि भावानी दिलंय तिकडून दूध, आता दूध आणायला जायचंय म्हणून चला आता जाते मी दूध आणायला. आणि आज जायचंय भरणं करायला, आणि सासूबाईंना पण बोलवलंय तिकडून रानातून. तर चला कशाला बोलवले मी तुम्हाला पुढं सांगते. तर चला आता ते दूध घेऊ, चला. तर आवरले, म्हणजे घरचं काम आवरले आणि आले मी शेतात 11 वाजता. आणि आता केले रेन पाईप ह्याच्यावरती चालू, आणि मध्ये पाईप पलटी पडला होता हा. तर आपला हा रेन पाईप मध्ये पलटी पडला होता म्हणून मी सरळ करायला गेले, आणि सरळ करायला गेल्याच्या नंतर ब्लॉक झालं होता म्हणून मी हाताने चोळून त्याला ब्लॉक काढला त्याचा. लगेच त्या म्हणजे ते बेळ असतात ना, ते आपण चोळला ना असा तर लगेच नीट होतो. आणि इथं मला पान लागलं ताट, आणि इथं कापलं थोडंसं. चला जाऊ द्या, ब्लॉक झाले म्हणून मी इथं गाठण सोडणार आहे. आपण आहे ना प्रत्येक रेन पाईपाला आपण ते एंड कॅप आणतो ना, मध्ये आपण आता 2 वर्ष झाले, म्हणजे 4-5 पिकाला आपण रेन पाईपाचा अनुभव घेतला. पहिल्या स्टार्टिंगला रेन पाईप टाकले त्या टायमाला एंड कॅप लावले होते प्रत्येक आपण ह्या पाईपाला एंड कॅप लावले होते. आणि एंड कॅप कायम काढा हे होता, मग ते फुटून जाते. त्याच्यामुळे आपण आता यंदा ह्या वेळेस आपण डायरेक्ट गाठणीच मारलेले आहे. आणि आता मी गाठण सोडते. गाठण जाम बसती, पण तशी मी थोडी सोडली होती अगोदर, आणि आता सोडते. तर किती कचरा निघतोय, तर भरपूर प्रमाणात अशी घाण गुतलेली असते त्याच्यात, आणि ते आपण मोकळा केला आता त्याला. तर क्षारचे तुकडे हे ते आता शेततळ्याचं पाणी आहे त्याच्यामुळे भरपूर खराब येतं, म्हणून आता मी इथं पाणी खोललंय मोकळं. तर या ताटाला पाणी जात नव्हतं म्हणून ताटाला पाणी दिलं ना. जोपर्यंत ही घाण बाहेर जात नाही ना तोपर्यंत मग ते बेळं बंद झालेले, ब्लॉक झालेले बेळं निघत नाही. त्याच्यामुळे आपण ना असं 1 महिना 1.5 महिना जसं आपल्याला सवड भेटेल तसं आपण हे रेन पाईपाचं हे पाणी असं मोकळं सोडून द्यायचं. आणि मोकळं सोडल्याच्या नंतर स्वच्छ पाणी येतं. तर आता बिलकुलही याच्यात कचरा आले नाही, घाण आली नाही. अगोदरले घाण यायचा, आणि ज्याच्या क्षार असतात ना त्या पाईपांनी पाण्याचे क्षार पण कुटुंब बसतात. त्याच्यामुळे आता मी हे केलं आहे. आणि आता आपण मका विकायला काढायला सुरू करणार आहे. अगोदरच आता तुरा टाकलेला आहे मकनी, आणि ताट पण भरपूर प्रमाणात मोठं झालं, तुम्हाला मी दाखवते. तर ताट भरपूर जाड आहे असं मला म्हणायचं आहे. तर ताट किती जाड आहे, भरपूर प्रमाणात जाड आहे ताट. मका आपली अशी आहे, आणि तुरा टाकलाय मकनी. तर तुरा टाकलाय मकनी आपल्या, आणि आता मका विकायला चालू करणार आहे. आता फौजी साहेबाला विचारते, आणि मग आपली इंस्टावरती आणि यूट्यूबवरती जे आसपासची लोक असेल त्यांना मका घ्यायची. मोर घासाला म्हणा की गायांना चारा लगेच चालू करायचा असला तर आपण ही मका विकायला काढणार आहे. ज्यांना घ्यायची त्यांनी त्यांचा नंबर द्या. आसपास लोकांनी माझे संग कॉन्टॅक्ट करा. तर चला आता मी घेते आता याला बांधून. तर पाणी चांगलं मोकळं, आणि पाण्याला काही वेळ लागत नाही. म्हणजे पाऊस पडलेला नाही, पाऊस 10-15 दिवस झालेला. त्याच्यानंतर काही पाऊस झालेला नाही, तरी पण पाणी थोडंसं असं वातावरण आहे, बिलकुलही ऊन नाही. त्याच्यामुळं रान काही लई पाणी घेत नाही, पण तरी पण म्हणलं पाणी द्यायला आपण चालू करावं. थोडं पाणी चालू केलं का मका पण अशी फ्रेश राहते, हिरवीगार राहते. आणि जेवढं मकाला पाणी पाहिजे तेवढं पण आपण देऊ शकतो. चला आता मी घेते तेवढं बांधून. तर मोकळं केलं ते घेते बांधून. तर चला घेतली मी, गाठण मारून घेतली. आणि बघा पाणी किती लांबवर जाते.
तर पहा इथवर पाणी जाते, भरपूर लांब जाते, चांगलं 3 ते 4 फुटाच्या अंतरावरती पाणी फेकतंय. तर पहा चला, आणि थोडे जास्त वेळ चालू झालं ना तर पाणी आपोआप चालणार आहे. तर चला, सासूबाई आवाज देतात, मी तर खाली एकटीचे मकत, त्यांना राखण आणलंय मला, म्हणजे मला जोडीदार आणले. तर पहा त्याच्यामुळं ते तिथं बसतात आणि आवाज देतात, कुठे गेली कुठे गेली. तर चला, ते खाली गेले ते मकत. काय म्हणता? बसल्या चांगल्या मस्त वाणी. तर पहा घसरून पडताना हळूच हळूच, इकडून इकडून खालून खालच्या बाजूला वरच्या बाजूला पाणी, हळूच हळूच ताट मोडते. इथं काय थोडं लिकीज होत आहे, पाणी साठत. अयो, इकडून 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 खजी नाही ती दगड, म्हणजे सोना सोना. किती गोळा करायचं, खाली गाडल्यातच तेवढी निघणारच ना. तर चला, चाललोय पलीकडं, आणि याच्यात एकटीला जाणं म्हणजे सोपं नाही, म्हणून आणलाय बॉडीगार्ड. आणि लई मकणी ना अशी तोंड कापत आहे ना, आणि आज नेमकं आज जर्किंग नाही घातलं, नाही तर दररोज घालीत अशी, आज नाही घातलं. तपा आता बऱ्याचपैकी भरणं होत आले म्हणजे ह्या रानाचं झाले, पाऊण एकर झाले, आणि बाकीचं राहिलेलं आहे. तर तुम्हाला मी हळद दाखवते, त्या दिवशी अर्धीच दाखवली. तर आपली अशी हळद उगली कडकडनी, मस्त वाटती. आणि हिला आता शेणखत आणायची, भावाची एकूण म्हणलं शेणखत आणावं आणि हिला टाकावा. 2 गोण्या आणल्या तरी भरपूर होईन अशी कडकडनी. तर पहा मस्त आली, काळवटी रान आहे कडकडनी, बऱ्यापैकी चांगलं आहे. तर पहा किती मस्त उगली, लय मस्त उगली. आणि ज्या दादांनी दिलती हळद आपल्याला, ज्या भगतजींनी मला हळद दिलती, बेनं पण भरपूर मोठा होतं, असं लय मोठं बेन होतं, मी तुम्हाला दाखवलंच होतं. तर त्या मानाने इतकी भारी हळद आली, 1 नंबरच हळद आली. तर चला, मी आली इकडं खाली, चालले, सासूबाई चालल्यात बसले तिकडं वरतीच, आणि मला जायचं पण भीतीच वाटती, भरपूर प्रमाणात भीती वाटती. पण म्हणलं चला बघून यावं इकडं खाली. आपण त्या दिवशी तणनाशक मारलं होतं, जळालंय का नाही म्हणलं, आले मग इकडं, पण भीती प्रमाणात लय म्हणजे मोठ्या प्रमाणात वाटते. आणि त्या म्हणतात काय आलंच काय झालंच, ज्याचा त्याचा जीव माणूस आपला धरून पळत असतोय, त्याच्यामुळं भीती तर भरपूर वाटते. पण आले. तर आपली तर छोटीशी वेर खाल्ली होती. तर इकडे तालीला मी त्या तणनाशक मारलं होतं, तर पहा किती मस्त जळाले, चांगल्यापैकी जळाले. आणि मला हे म्हणायचं होतं, आपली मका कशी आली, आणि 7-8 फूट मकाची हाईट झालेली आहे. आणि कसा गुंटा चालला आहे मकाचा, म्हणजे 1 गुंटा असतो ना, ते गुंटा कसा चाललेला आहे तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तर चला, आता मी घेते परत कॉक चेंज करून. तर चलो, दादांनी कमेंट केली की रेन पाईपावर मका चालत नाही, मोठाली मका झाले, इकडलं पाणी तिकडलं पाणी इकडे येत नाही. तर मला हे सांगायची, 5 फुटाचा सारा असला ना, सारा भरून पाणी पुढं पण जाऊ शकतो आपण, जास्त वेळ सोडायचं पाणी. आणि आता आम्ही काही सारे टाकले नाही, त्यामुळे पाणी इकडून तिकडून इकडे येतं. आणि पहा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला, पहा पाहू शकता. आताच मी हे कॉकवर चालू केले, त्याच्यामुळे भरपूर रान भिजलं नाही, पण ते भिजन. आणि जास्त कॉक खोलले, त्याच्यामुळे इकडलं पाणी तिकडं आणि तिकडलं पाणी इकडं ऑटोमॅटिक जातंय आणि येतंय, भरणं आरामशीर होतंय. रेन पाईपावरती भरणं आरामशीर होतंय. आणि मला मोठाली मका झाली तरी पाणी इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं आरामशीर जाते. आणि जे आपण खत टाकीतो ना, आपण जेव्हा भरपूर साऱ्याने पाणी सोडतो आणि मोकार पाणी सोडतो आणि पाणी जाऊन देतो, आपलं खत युरिया जे काय असेल ते दुसऱ्यांच्या वावरात जातं, एवढं मला माहिती आहे. आणि आमच्याकडे तर भरपूर लोक मोकळंच पाणी देते, मोकळं पाणी सोडून दिलं ना, आपलं जे खत टाकले ना, ते खताचं सुद्धा जे खत असतं ना, ते दुसऱ्यांच्या वावरात जातं, त्याच्यामुळे आपल्या शेताला लय लागू पडत नाही. आता मी तुम्हाला वरती उद्या दाखवून मी तुम्हाला
किती अंतर होते, मोकार पाणी सोडल्यावर काय होतं आणि काय नाही. तर चला, आणि मका आता काय म्हणतात ना, गुंठा कसा गुंठा चाललाय, 1000-1200 काय चालला असेल ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि कसा गुंठा चाललाय ते मला कमेंट करून जरूर सांगा. तर चला, आपली मका आता चांगला तुरा निघायला लागला, आपला मकाला तुरा निघायला तुम्हाला मी दाखवते. तर पहा, आपल्या मकाला आता तुरा निघायला चालू केलेला आहे आणि आपण मका आता विकणार आहे. आणि पाहू आता कशी जाती, काय होतंय. तर पाहू पुढं काय होतंय काय नाही. तर चला, सत साहेब.